नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर डॉक्युमेंट त्यांचे व्हेरीफाय झालेत, पण त्यांना अजून माहिती नाही की याच्यानंतर काय प्रोसेस असणार आहे. बरोबर, त्यांना एक्नॉलेजमेंट कशा पद्धतीने व्हेरीफाय करायचं आहे किंवा व्हर्जन वाईज एक्नॉलेजमेंट कसं असतंय, किंवा तुम्ही आता हा जो भरलेला तुमचा फॉर्म आहे तर हा फायनल असणार आहे की याच्यामध्ये तुम्ही एडिट पण करू शकता. तर या सर्व गोष्टींबद्दल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, ज्या कोणी समजा कॅप रजिस्ट्रेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल तर त्यांनी कृपया लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन करा. तसंच आपली पर्सनल काउन्सिलिंग ज्यांना कोणाला जॉईन करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली एनरोल करू शकता. मित्रांनो, या पद्धतीने मी एका स्टुडंटचं लॉगिन इथं ओपन केलंय. तर जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं जर असेल तर तुमच्या पुढे हा मेसेज डिस्प्ले होईल, युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय एससी सेंटर ओके ऑन जी तुम्ही व्हेरिफिकेशन केलं त्या दिवशीची डेट. तर आता आपल्याला काय करायचंय, जर तुमचा फॉर्म असा दिसत असेल लॉगिन मध्ये तर तुम्हाला नेक्स्ट करायची काय गरज आहे, तर तुम्हाला एक्नॉलेजमेंट चेक करायचं. तर एक्नॉलेजमेंट कशा पद्धतीने चेक करणार, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. इथं क्लिक केल्याच्या नंतर एक्नॉलेजमेंट व्हर्जन नंबर. तर आता व्हर्जन नंबर म्हणजे काय? व्हर्जन नंबर म्हणजे असं की ज्या ज्या वेळेस तुम्ही एडिट केलं त्या वेळेस व्हर्जन नंबर 1 ने इन्क्रीज होतोय. आता या स्टुडंट एडिट नव्हतं केलं, डायरेक्ट फॉर्म भरला होता, त्याच्यामुळे व्हर्जन नंबर 1 दाखवत आहे. काही काही स्टुडंट इथं व्हर्जन 2, 3, 4 म्हणजे हे एक बरेचसे व्हर्जन होऊ शकतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एडिट करत जाणार तोपर्यंत ते व्हर्जन वाढत जाणार. मग याचा काही तोटा आहे का? तर नाही मित्रांनो, तुमचं जे सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन असतं तेच व्हर्जन कन्सिडर होतं. ओके, तर या पद्धतीने आपण इथं क्लिक करू. तर या स्टुडंटचे डिटेल्स तुम्हाला ओपन झालेले दिसतील. तर या डिटेल्स मध्ये तुम्हाला काय चेक करायचं, तर सर्वप्रथम कॅन्डिडेट नेम तुमच्या 12th सर्टिफिकेट प्रमाणे 12th रिझल्ट प्रमाणे कॅन्डिडेट नेम आहे का, त्याच्याबरोबर फादर नेम, मदर नेम, त्याच्यानंतर जेंडर आणि डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला चेक करायची. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचा टाईप हा तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर होम युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी कोणती अप्लाय झाली हे चेक करणं गरजेचं आहे. त्याचसोबत कॅटेगरी आणि कॅटेगरी फॉर ऍडमिशन, तर हे तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे. बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही ईडब्ल्यूएस साठी अप्लाय केलंय का, तुमचा स्पेशल कोटा काही असेल म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट, डिफेन्स कोटा, त्याच्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट तुम्ही टीएफडब्ल्यूएस ला अप्लाय केलंय का, मायनॉरिटी स्टुडंट तुम्ही आहात का, तर या सर्व गोष्टी तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर तुमचे एसएससी चे जे तुमचे डिटेल्स असतील, ओके, म्हणजे एसएससी कुठून झालं, त्याच्यानंतर एचएससी, त्याच्यानंतर एसएससी आणि एचएससी चे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला पूर्ण चेक करायचे. त्याच्यानंतर एमएसटी सीईटी चे मार्क्स असतील, जेई चे मार्क्स असतील, आणि हे जे तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंट, तर हे तुम्हाला एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे की डॉक्युमेंट व्यवस्थित प्रॉपर अपलोड झालेला आहे की नाही. ओके, तुम्ही हे गोष्टी क्रॉस व्हेरीफाय केल्याच्या नंतर जर तुम्हाला याच्यामध्ये काही मिस्टेक वाटली, बरोबर, समजा तुम्हाला आईच्या नावामध्ये काही मिस्टेक वाटली किंवा तुमच्या स्वतःच्या नावामध्ये काही मिस्टेक वाटली किंवा कॅटेगरीमध्ये काही मिस्टेक जर वाटली तर तुम्ही ती बरोबर करू शकता की नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सेंड ग्रीव्हन्सेस म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपण तिथं ती काय असेल आपली ती मिस्टेक आपण करेक्ट करू शकतो. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, यू हॅव नॉट ऑप्टेड ई व्हेरिफिकेशन सो यू कॅनॉट सेंड ग्रीव्हन्सेस ऑनलाईन, प्लीज विजिट टू एससी सेंटर फॉर युअर ग्रीव्हन्सेस. म्हणजे ज्या ज्या मुलांनी समजा ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय तर ते ऑनलाईन ग्रीव्हन्सेस सबमिट करू शकतात. बरोबर, आणि ज्या ज्या मुलांनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय तर त्यांना सिस्टम असते की एससी सेंटरला तिथं व्हिजिट करून तुमचे काय असतील ते अप्रोप्रिएट चेंजेस तुम्ही करून घेणार. आता या मुलांनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते, त्याच्यामुळे याच्या सेंड ग्रीव्हन्सेस या ऑप्शन मध्ये काही डिस्प्ले होत नाहीये. पण आता आपण एक दुसरा कॅन्डिडेट घेऊ. समजा या कॅन्डिडेटचा जर विचार केला तर या कॅन्डिडेटनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं. तर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांनी केलंय तर त्यांच्या सेंड व्हेरिफिकेशन या टॅब मध्ये असं दिसेल, टू ऍडमिन, ओके, ग्रीव्हन्सेस टाईप. आता या ग्रीव्हन्सेस टाईप मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की नंतर म्हणजे नक्की कोणती मिस्टेक तुमची झाली. कॅन्डिडेट फुल नेम, बर्थ, डोमासाईल, लिव्हिंग सर्टिफिकेट, कॅन्डिडेटचे टाईप, कास्ट सर्टिफिकेट मध्ये काही मिस्टेक आहे का, कॅटेगरी मध्ये आहे का, सीईटीच्या स्कोर कार्ड मध्ये सीईटीचं पर्सेंटाईल मिसमॅच झालंय का, त्याच्याबद्दल सीव्हीसी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, देन सीव्हीसीची जर तुम्ही रिसेप्ट अपलोड केली असेल तर ती रिसेप्ट मध्ये काही मिस्टेक आहे का, डेट ऑफ बर्थ, डिफेन्स कोटा, डिप्लोमा सर्टिफिकेट, डिप्लोमा मार्क्स, ईडब्ल्यूएस असेल, ओके, ईडब्ल्यूएस ची रिसिप्ट असेल, जेंडर असेल, एचएससी एसएससी चे मार्क्स असतील, इन्कम सर्टिफिकेट, जेई स्कोर कार्ड, जेई पर्सेंटाईल, मायनॉरिटी स्टेटस, देन मदर नेम, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर ची रिसिप्ट,
त्याच्याबरोबर ऑर्फन आणि ऑदर जर काय असेल तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट नोट डाऊन करू शकता. त्याचबरोबर पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुमच्या इमेजमध्ये म्हणजे फोटोमध्ये काही मिस्टेक आहे का, त्याचबरोबर रिलिजियस मायनॉरिटी, एसएससी मार्कशीट, एसएससी मार्क किंवा TFWS. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला अप्रोप्रिएट ऑप्शन सिलेक्ट करायचा. म्हणजे समजा इथं जर मी ऑप्शन जर सिलेक्ट केला तर या कॅन्डिडेटचं काय, कॅन्डिडेट फुल नेम मध्ये मिस्टेक झाली. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे काय त्याची जी अप्रोप्रिएट अटॅचमेंट असेल, म्हणजे प्रूफ असेल किंवा तुमचं फुल नेम कसं आहे हे जर दाखवणार काही डॉक्युमेंट असेल तर हे डॉक्युमेंट तुम्ही अटॅचमेंट मध्ये अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुमच्या ग्रीव्हन्सचे डिटेल्स म्हणजे तक्रारीचा तपशील इथं तुम्हाला लिहायचं की माझ्या नावामध्ये हे झालं म्हणजे आणि मला हे चेंज करायचं. ओके, तर या पद्धतीने तुम्ही इथं ग्रीव्हन्सेस सेंड करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हन्सचं स्टेटस चेक करू शकता. ओके, सध्या आपण इथं कोणताही ग्रीव्हन्स सेंड केला नाही, त्याच्यामुळे इथं आपल्याला स्टेटस दिसणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ग्रीव्हन्सेस सेंड कराल तर त्यावेळेस तुम्हाला इथं स्टेटस दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याचशा स्टुडंटचा एक फिक्स त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की समजा आपण एक मिनिट एक्नॉलेजमेंट चेक करू. एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज या ठिकाणी आपण जर व्हर्जन सिलेक्ट केलं व्हर्जन 1. ओके, तर या एक्नॉलेजमेंट मध्ये कॅटेगरी फॉर ऍडमिशन या ठिकाणी काहींचा डॉलर येतोय. ओके, तर तो डॉलर काय येतोय की तो डॉलर याच्यासाठी येतोय की तुम्ही जे समजा आपलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर त्या सर्टिफिकेटच्या जागेवर तुम्ही त्याची रिसिप्ट अपलोड केली. ओके, तर त्यामुळं फक्त डॉलर येते. बरोबर, त्याच्यात घाबरायचं काही कारण नाही की तुम्हाला जे बेनिफिट्स मिळणार आहेत ते तुमचे कॅटेगरी फॉर ऍडमिशन, जी कॅटेगरी तुम्हाला तिथे दिसते, SCBC असेल, NT असेल, NT2 असेल किंवा OBC असेल, तर त्या कॅटेगरीत तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की नक्की तुम्हाला काय करायचं. एक मिनिट आपण होम मध्ये जाऊया. तर तुम्हाला इथे दिसत असेल कॅन्डिडेटचे डिटेल्स दिसत आहेत. ओके, प्रिव्हियस लॉग इन टाइम, करंट लॉग इन टाइम, तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स किती अपलोड केले आणि SC सेंटर दिसत होतं. जर तुमचा असा प्रोफाईल असेल तर तुमचा रँक येणार. ओके, तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय येतं की त्यांचं समजा अजून त्यांनी फॉर्म भरला नाही, म्हणजे फॉर्म भरलाय पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, तर या ठिकाणी येतं की तुमचा फॉर्म कम्प्लीट आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. बरोबर, किंवा मग असं सुद्धा येत आहे की ज्यावेळेस समजा त्यांच्या फॉर्म मध्ये काही मिस्टेक असेल आणि त्यांनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अप्लाय केलं असेल तर त्यावेळेस त्यांचा फॉर्म रिवर्ट होतोय, रिवर्ट बॅक टू द कॅन्डिडेट असा मेसेज येतोय. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, जे तुम्हाला अप्रोप्रिएट चेंजेस तुमच्या फॉर्म मध्ये सांगितलेले आहेत, करेक्शन सांगितले आहेत. ओके, तर ते करेक्शन तुम्हाला तिथं करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला समजलंच असेल की नक्की कोणती प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतरची. तर याच्यानंतर ना तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार, प्रोव्हिजनल रँक दिसणार आणि तो रँक दिसल्याच्या नंतर एक 2 ते 3 दिवस तुम्हाला ग्रीव्हन्स विंडो ओपन दिसणार. ओके, रँक मध्ये करेक्शनच्या बद्दल. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तुमचा फायनल मेरिट लिस्ट येणार. तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तो तुमचा स्टेट रँक आहे. ओके, किंवा कॅटेगरी रँक असेल तर त्या रँकच्या बेसिसवर तुमचे फर्दर 4 गॅप प्रकारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळली असतील. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा आपला चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.